तरी काय आलं हायड्रोस्पिडल नाही तिथून मार देणार का त्याला बघा नाही त्याच्यावर आता आम्ही पोटॅश सोडले काय झालं नायट्रोजनची लेवल थोडीशी वाढवली आम्ही मध्ये हायड्रोस्पीड जिथं 5 किलो सोडायचं आहे तिथं 10 किलो सोडलं का सोडलं तर काळोखी जरा कमी झाली हवेतला नायट्रोजन पूर्ण उन्हा नाही ना कमी झाला मग इनडायरेक्टली युरिया देऊ शकत नाही आपण ऊसाचे हे कांड्याचं पेरं जास्त पडलेत त्याचाही फायदा आहे ना त्याचा पण फायदा आहे आता ही बघा ना पूर्ण सर्वसाधारणपणे हे इकडून सगळं वरतीपर्यंत बघितलं तर पेरं पण चांगल्या पद्धतीने आणि वाढ पण तेवढंच मोठं आहे म्हणजे हा हेल्दी ऊस आहे म्हणा थोडक्यात हो म्हणजे पूर्णपणे असा कुपोषित नाही पूर्णपणे ह्याला अन्न सगळं काय जे काय मिळालंय ते पूर्णपणे सशक्तपणे मिळालंय मग त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज झालेलं नाही त्याच्यामुळे आणि पाण्याचं योग्य पाणी कमी दिलं पाहिजे तसं ना जमिनीला पाणी देण्यापेक्षा मी थोडक्यात सांगतो तुम्हाला जमिनीला पाणी देण्यापेक्षा पिकाला पाणी द्या आणि पीक जेवढं वाढेल जेवढ्या कमी पाण्यात पीक वाढेल तेवढा आपला फायदा आहे ठिबकचा फायदा आहे ठिबकचा फायदा आहे आणि जमिनीला जास्त पाणी देऊन जमीन खराब करण्यापेक्षा पिकाला पाणी द्या जमीन शाश्वत व्यवस्थित राहील आणि पीक पण आपलं चांगल्या पद्धतीने हो 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 तात्या तुम्हाला काय म्हणायचं आहे ऊस काय काय ते त्याला काढल्यामुळे सुद्धा फुगला असतो थोडासा हवेतला नाही प्रेझेंट करायला लागला हां 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 बरोबर आता हा कोंब आहे बरं का हां हा जो आहे ना कोंब आहे हां कोंब आहे हा कोंब आहे हा लवकर आलाय लवकर आला हां 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 म्हणजे हा जर बघितला तुम्ही हा वरतीपर्यंत गाडी 3-4 कोंब आहेत बघा संपतराव हां हे कोंब आहे हा कोंब आहे हा कोंब आहे म्हणजे कोंबच एवढा ऊसाच एवढा गेलाय गेलाय म्हणजे आता तर तुम्ही विचार करा अजून आपल्याला निम्म काळ गेलाय म्हणजे 60% वेळ गेलाय अजून 40% बाकी आहे 40% किती वाढ होईल आणि ह्याच्यामध्ये काही नुकसान आता इथून पुढे जास्त काय होणार नाही आणि हा ऊस सरळ वरती चाललाय नुकसान व्हायचा विषयच येत नाही आता खाली काय कारण ते वाढतच राहणार आहे हां बरोबर म्हणजे कोंबालाच आता जवळजवळ 12, 13, 14 कांडे आले आपण 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 कांडी 16वे कांडे आल्या हां 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 मग ज्यावेळी आपल्याला सर्वसाधारण मी ज्या पद्धतीने म्हटलं की 16 ते 20 कांडीवरती ज्यावेळी जाईल एक कोंब त्यावेळी आपल्याला 5 किलोचं एक कोंब भेटणार आहे आता जर हा कोंबाचं वजन केलं तर आपल्याला 3 ते 3.5 किलो बसणार आहे खरं आहे मग हा जर शाश्वत ऊस आपला कारखान्याला गेला तर उत्पन्न मिळणारच आहे खरं आहे असं मग डोळे झाकून शेती करण्यापेक्षा डोळे उघडे ठेवून शेती केलेली कधी चांगली डोळे झाकून शेती करण्यापेक्षा डोळे उघडे ठेवून केला तर त्याच्यासाठी शिक्षणाची पण गरज नाही आहे की नाही स्वतःचा अनुभव आपल्याला आणि अनुभवात माणूस शहाणा होतो हे स्वीकारलं पाहिजे सगळ्यांनी 100% चांगलं आहे ओके कोल्हापुरात आणलेली